रामकृष्ण हरी माऊली मी सिद्धेश ताकवले। जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगारा वारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, असा संत एकनाथ महाराजांचा अभंग गात जेजुरीमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांवर आणि माऊलींच्या पालखीवर खंडेरायाच्या भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। आज बोरावके मळ्यामध्ये सकाळची न्याहारी करून आणि यमाई शिवरीमध्ये पालखी भोजन उरकून पुढे सासवडच्या वरून आता जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलं। हा 17 किलोमीटरचा टप्पा पार केला आणि पालखी सोहळा जेजुरीजवळ आल्यावर लांबून खंडोबाचा गड दिसू लागला। यावेळी पालखी रथाच्या पुढे मागे असणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांनी गाणी अभंग भारुड म्हणत मार्तंड मल्हारीच्या नगरीत पालखी दाखल झाली। सोपान काकांच्या सासवड नगरीतून पाहुणचार आटपून माऊलींची पालखी मार्तंडाच्या मल्हारीच्या नगरीत विसावली। माऊली वारीच्या या टप्प्यावरचे हे काहीसे क्षण असतात ना, जे अनुभवण्यासाठी ना हे वारकरी वर्षभर वाट बघत असतात। दिवे घाटातला तो ऐतिहासिक टप्पा असेल, जेजुरीवरती पालखीवरती आल्यानंतर भंडाऱ्याची ती उधळण असेल, पालखीच्या टप्प्यावरचे ते रिंगण असेल आणि बंधू भेटीचा तो सोहळा, विठुरायाचं ते डोळे दिपवणारं दर्शन असेल, यांसारख्या क्षणांची शिदोरी वर्षभर आपल्या डोळ्यामध्ये साठवून हे वारकरी परतीच्या प्रवासाला लागतात। ज्ञानोबा माऊलींची पालखी आज मार्तंड मल्हाराच्या जेजुरीमध्ये मुक्कामी आहे, तर दुसरीकडे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज वरवणमध्ये मुक्कामी असणार आहे। काल उरुळी कांचन मधला पाहुणचार आटपून तुकोबा वारीच्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा लागले। पाहुयात वारीच्या या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय। माऊली दरम्यान आज पालखी जेजुरीत आल्यावर पालखीवरती भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली। याची परंपरा नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात। जाऊयात माझे सहकारी प्रशांत सागवेकरांकडे। सिद्धेश, आपण बघू शकतो आता जेजुरीमध्ये आहे आणि आज माऊलींची पालखी जेजुरीच्या मुक्कामी आहे। ज्या वेळेला माऊलींची पालखी ही जेजुरीमध्ये येते त्यावेळेला या ठिकाणी पारंपरिक भंडारा उधळण्याची एक पद्धत आहे आणि फार पूर्वीपासून ही पद्धत या ठिकाणी अवलंबली जाते। या ठिकाणी असलेले स्थानिक नागरिक, पंचक्रोशीतले नागरिक, खंडेरायाचे भक्त हे सगळेजण माऊलींच्या पालखीच्या स्वागताकरता म्हणून या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भंडाऱ्याची उधळण होते। तू बघू शकत असशील कशा पद्धतीनं वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, माऊली आपल्या गावामध्ये येणार, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी गेल्या अनेक दिवसांपासून जेजुरीमध्ये सुरू होती आणि अखेर तो आज क्षण आला। माऊलींची पालखी ही जेजुरीमध्ये येऊन आता पोहोचलेली आहे आणि त्यांची जोरदार स्वागत माऊलींचं हे या ठिकाणी झालेलं आहे। हरिनामाचा अखंड जयघोष, ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष, या जयघोषामध्ये माऊलींचा पालखीचं स्वागत खंडेरायाच्या जेजुरीमध्ये झालेलं आहे आणि एक अवर्णनीय अशा सोहळा आपल्या सगळ्यांना आज या जेजुरी नगरीमध्ये पाहायला मिळाला। आणखीन एक वैशिष्ट्य सिद्धेश तुला सांगेन की यावर्षी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये कमालीची गर्दी आहे। असंख्य भाविक, असंख्य दिंड्या, असंख्य वारकरी हे या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवातीचा जो काळ होता वारीचा, पावसाचं त्या ठिकाणी सावट होतं, नैसर्गिक आपत्ती होती, त्यामुळे पहिले 1-2 दिवस ह्या वारी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना सहभागी होता आलं नाही। पण त्यानंतर मात्र प्रचंड म्हणजे पुण्यापासून अनेक दिंड्या वाढल्या, वारकऱ्यांची संख्या वाढली, स्थानिक लोक जी आहेत ती वारीमध्ये सहभागी व्हायला लागली आणि आज मी जेजुरीमध्ये आहे। माझ्या आजूबाजूला तू बघत असशील की कशा पद्धतीनं या वारी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत आहेत।
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आलेले आहेत. मग पंचक्रोशी असेल, पुणे असेल, सासवड असेल किंवा इकडे फलटण असेल, या दोन्ही बाजूकडून नागरिक आज जेजुरीमध्ये आहेत. कारण जेजुरीचा हा जो नजारा आहे, हा नजारा अगदी पाहण्यासारखा असतो. म्हणूनच खरं तर हा जो भंडारा आहे, त्या भंडाऱ्याच्या अनुषंगानंच याला सोनियाची जेजुरी असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे हा जो भंडारा आहे, त्या भंडाऱ्यांची ही जी उधळण आहे, ती उधळण अगदी डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. खरं आहे. त्यामुळे माऊलींची पालखी जेव्हा आज जेजुरीमध्ये मुक्कामी असणार आहे आणि त्यामुळेच जेजुरी नगरीत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात अक्षरशः नाहून निघाली. सोबतच खंडरायाच्या गाभाऱ्यात सुद्धा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे आपण मार्तंड मल्हारीचं दर्शन घर बसल्या घेतोय. जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये आज आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मल्हारी वारकरी असा एक फुलांची सजावट केलेला बोर्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. विविध फुलांची सजावट आज गाभाऱ्यामध्ये करण्यात आलेली होती. सोबतच पालखी जेव्हा जेजुरीमध्ये आली तेव्हा भंडाऱ्याची मुक्त उधळण सुद्धा वारकऱ्यांवरती करण्यात आली. सोबतच जेजुरी गडावरती सुद्धा वारकऱ्यांनी खंडोबाच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष हा संपूर्ण जेजूर गडावरती ऐकायला मिळाला आणि याच घोषणांमधून मल्हारी मार्तंडाचा गड आज नाहून निघाला.